पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम। जय जय रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम, समर्थ रामदास स्वामी महाराज की। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज। जय जय रघुवीर। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरू, सर्वहिमाधार गुरु सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नसले जेथे। यो जातो मरुदंश रक्षितितले, संबोधयन् सज्जनान्। ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकम्, श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम्, स्वान्तापहार्यः सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववे प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहर वेद्यं योग विरजानगम्यं। जनन मरण भीतिभ्यंशि सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्यमीडे। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे राम भक्ति प्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनम्। श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं, शिष्योद्धारे स्वनिष्णातं। वन्देऽहं ब्रह्मसंविदेः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु। सद्गुरुनाथ महाराज जय जय रघुवीर। सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही। 5व्या दशकातला पहिल्या समासातला ही ओवी आज आपण चिंतनासाठी घेतलेली। काल धन्य धन्य हा नरदेव यामध्ये
परमार्थ प्राप्तीसाठी हा मानवदेह किती अपूर्व आहे, किती योग्य आहे, त्याचा उपयोग कसा घ्यावा याच्या बाबतीत चिंतन आपण केले. पण परमार्थाला पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी ज्या साधनाची विशेष आवश्यकता असते ते साधन म्हणजे सद्गुरूंचे चरण. म्हणून समर्थ म्हणाले, सद्गुरु वेण जन्म निर्भळ. सगळं केलं पण सद्गुरूला जर जीव शरण गेला नाही तर त्या जीवाला पूर्ण अवस्था प्राप्त होत नाही. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्ञान मिळवू शकतो, पण ज्या ज्ञानाच्या द्वारे आत्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्याला खूप अडथळे येतात. खूप विद्वत्ता जरी आपण प्राप्त करून घेतली, समर्थांच्या श्लोकात असं त्यांनी दिलंय, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. मी माझ्या विद्वत्तेच्या पुरुषावर, माझ्या बुद्धिमत्तेवर तिथपर्यंत पोहोचू शकेल असं ज्यांना वाटतं ते कधीच तिथे पोहोचू शकत नाही. असा त्याचा सरळ अर्थ आहे. पोहोचू शकत नाही असंही नाही आहे, परंतु त्यामध्ये धोके खूप आहेत. सगळ्यात धोका म्हणजे लवल अहंकाराची गोठी. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भाषेत सांगितलंय की जो विद्वान जास्त होतो ना त्याला अहंकार, अहंकार सामान्य माणसाला सुद्धा होतो. भिकारी सुद्धा म्हणतो, मी दारासमोर उभा राहिलो, 5 मिनिट झाले, वाढायला आलेले, मला काय, तुमचं घर सोडून दुसऱ्या घरी जाईल. म्हणजे त्यालाही अहंकारच आहे ना. किंवा तुमच्या घरी नाही मिळाला तर मिळाला, 10 ठिकाणी मी जाऊ शकतो, हा अहंकारच आहे. विद्वानाला असतो, सर्वांनाच अहंकार असतो. पण एखादं साधन आपण करायला लागलो आणि त्या साधनाच्या पाठीमागे सद्गुरू आपल्या पाठीमागे उभा आहे, हा भाव जर शिष्याच्या मनात असेल तर मी इतका जप करतो, इतकं सकाळी उठतो, इतकी मानसपूजा करतो, इतकं ध्यान करतो, हा त्याला भाव शिल्लक राहणार नाही. कारण करून घेणारा कोण आहे? मालकी आपल्याकडे घेतली की त्यामध्ये आपला तोटाच आहे. आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज प्रवचनातून एक गंमत सांगायचे, उदाहरण द्यायचे. करता राम ऐसे म्हणसी सुख पावसी अनंत. बरं का, एखाद्या कापसाच्या गिरणीचा मालक आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आग लागू नये पण त्याला आग लागली. त्याने खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथं मॅनेजर जो आहे त्याने खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, काय काय जेवढे काही शक्यता आहे तेवढं वापरली त्याने. पण शेवटी विजली नाही तर तो सरळ मालकाला फोन करून सांगतो की मालक असं असं झालं, इतके टँकर लावले परंतु आटोक्यात आग आली नाही. पुढे काय व्हायचं ते कोणाचं होईल नुकसान? ते नुकसान मालकाचं होणार आहे, ते माझं काही होणार नाही. हा जसा भाव असतो ना, तर हा प्रपंच माझा आहे असं म्हणून, किंवा हे साधन मी करतो असं म्हणून माझा जो अहंकार माझ्या कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करतो, त्या अहंकाराला दूर करण्यासाठी सद्गुरूला शरण जाण्याची अत्यंत गरज आहे. आणि यामध्ये सगळ्या संतांची एक वाक्यता आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सद्गुरु सारिका हस्ता पाठी राखा. सगळ्या संतांना मान्य आहे की सद्गुरूची कृपा पाठीशी असल्याशिवाय आपलं साधन पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. पुष्कळ वेळा मी हे करतो, मी ते करतो असं जे वाटत असतं ना, ते खरोखर आपल्या अंतरंगापर्यंत पोहोचतं का? कितीतरी श्लोक आपण रोज म्हणत असतो, पण एखाद्या श्लोकाचा तरी अर्थ चिंतनाने आपण कधी करतो का? सदा सर्वदा योग तुझा घडावा, साधा श्लोक आहे, पण सदा शब्द वापरल्यावर सर्वदा का वापरला याविषयी चिंतन करतो का आपण? कधी नाही. हे तर सद्गुरूची कारण आहे. तर आम्हाला शब्दबोध करून देणं आणि त्याचा विशिष्ट अर्थ आमच्यापर्यंत पोहोचून आम्हाला कार्यान्वित करणं, आम्हाला साधनाकडे वळवलं पाहिजे. आणि साधनाकडे वळवणारे ते असतात. आम्ही करू शकतो, पण काही विशिष्ट काळ गेला की आमच्या साधनामध्ये शिथिलता निर्माण होण्याची एक भीती आहे, होतच असते. आज 5000 कमी झाले, उद्या करून टाकू, आपल्यालाच करायचं. हा जो मनात येतो ना, उद्या मी करणार, हा पुन्हा भावच आहे त्याच्यामध्ये.
पण महाराजांच्या कृपेनं गुरुच्या कृपेनं माझं हे साधन चाललेलं आहे असं ज्याला वाटतं तितक्यासाठी गुरुची कृपा लागते. महाराज नामदेव महाराजाचा प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. काय अवस्था होती त्यांची. नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग. ज्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं असं ज्यांचा अधिकार असे नामदेव महाराज. पण संत सभेमध्ये जेव्हा बसले तेव्हा ते कच्चे ठरले. त्यांना जेव्हा सांगण्यात आले की तुमचं मडकं कच्चं आहे, नामदेव म्हणाले असं कसं काय कच्चं असू शकेल. अरे ज्याचे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या नावाने टाळ वाजवतो, तो माझ्याबरोबर खेळतो, माझ्याबरोबर बोलतो, तुम्ही त्यांना विचारा म्हणाले. परमेश्वराने सांगावं की तू सद्गुरूला शरण जा. पण तरीही याला सद्गुरू तसा याचा भाव बसणार नाही म्हणून तिथेही सद्गुरुनाथांना नाटक करावं लागलं. औंढ्याला गेले आणि तिथे त्या औंढ्याच्या नागनाथाच्या मंदिरामध्ये त्यांचे सद्गुरू होते पण यांचा भाव बसणार नाही माहिती होतं म्हणून त्यांनी तसे काय असतं माहिती का, अधिकारी शिष्य यायचा असला तर त्याची गुरुला सुद्धा पूर्व सूचना मिळते, त्यांचं चिंतन चालू असतं. पुणे अनेक आपल्याला याचे दाखले देत आहेत. औंढा नागनाथामध्ये विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून झोपलेले. नामदेव महाराज गेले दर्शनाला तेव्हा ते म्हणले अहो बाबा इतके वृद्ध झालात पण तुम्ही पिंडीवर पाय ठेवून ठेवला. त्यांनी सांगितलं अरे बाबा माझं वय झालं, मला पाय सुद्धा उचलत नाही, तू जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव. साधे शब्द आहेत. त्यांना या कृतीतून हे दाखवायचं होतं यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते चिवा अंतर्बहिष्ठ तत्सर्वम व्याप्य नारायण स्थिता. जिथे देव नाहीये तिथे तू पाय ठेव. जिथे जिथे पाय ठेवावे तिथे तिथे देव दिसला. देवाला आपल्या पायाखाली ठेवायचा अधिकार ज्यांचा आहे हाच माझा सद्गुरू हे लक्षात आलं. म्हणजे नामदेव महाराजांना सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागलं. हे सगळं गृहीत धरून आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सद्गुरू विण जन्म दिले. आपण आपल्या स्वतःच्या पात्रतेवर नाही जाऊ शकत तिथपर्यंत. अनेक लोकांनी सद्गुरूंची अप्रत्यक्ष रामकृष्ण अवतारांनी सद्गुरू सेवा केली. त्यांनी भगवान श्री रामचंद्र वसिष्ठांना शरण गेल्याचं वर्णन आहे. भगवान गोपाळकृष्ण सांदीपनी ऋषींच्याकडे गेल्याचं वर्णन आहे. त्यांनाही सद्गुरूला शरण जावं लागलं. त्यांनी आदर्श दिलाय आपल्या पुढे की बाबांनो आपल्याला जर आपला मार्ग सुकर करायचा असेल तर सद्गुरू शिवाय तो मार्ग सुकर होणार नाही. नाही तर मग सद्गुरू विण दुःख सकळ. काही केलं तर ते वाया जातं. आपली साधना वाया जाऊ नये. आपल्याला जे इप्सित साध्य करायचं परमार्थातलं इप्सित काय आहे, आत्मस्वरूपाची ओळख. आणि आत्मस्वरूपाची ओळख करून देणे यासाठी सद्गुरू असतात. ते काही शब्द ज्ञान देतातच असं काही नाही. पण आत्मस्वरूपाची ओळख करण्यासाठी ज्या काही मध्ये आपल्याला अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा ही समाधी षटक संपत्ती साधकाजवळ लागते. इथं अमूत्रच्या फलभोग विरागा ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या फलाची आशा जोपर्यंत जीवाची संपत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्तच होत नाही. महाराज नाही अनेक मध्ये सिद्धी भेटून जातात. त्या सिद्धीमध्ये जीव अडकला की तिथंच तो गुरु होऊन जातो आणि तो आपल्यासारखे अनेक आपल्याला शिष्य तयार करायला लागतो. मला सगळंच काही मिळालं, एखादी सिद्धी मिळाली की अडकला तिथे. या सगळ्या सिद्धी आणि महिमा लजिमा गरिमा वगैरे सिद्धी अष्टमहासिद्धी आहेत. या सगळ्या सिद्धी जीवाला अडकवण्यासाठीच आहेत. जो इथे अडकला तो पुढे जाणार नाही. या सगळ्या अडथळ्यांना पार करून परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. तर हे आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी शम दम उपरती तितिक्षा प्रत्येकाला सद्गुरू असं सांगतातच असं नाही. ज्ञानमार्गामध्ये सद्गुरू या प्रकारे साधकांकडून कार्य करून घेतात, साधना करून घेतात. अंतरिंद्रिय निग्रह बाह्य इंद्रिय निग्रह हे ज्ञानमार्गामध्ये करावंच लागतं. परंतु भक्ती मार्गामध्ये हे करावं लागत नाही, हे आपोआप घडतं. एकदा समाधी लावून बसला मनुष्य
भक्ती मार्गामध्ये अहो भजन करता 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 किती वेळ निघून गेला आमच्या तुकाराम महाराजाला समजायचं पण नाही. भंडाऱ्याच्या डोंगर टाळ वाजवीत बसले बिचारी, त्यांची मंडळीची जीव आहे तिथपर्यंत घेऊन जायची. भाकरीचं टोपलं अहो काय झालं सकाळपासून खाल्लं नाही काही. देहभाव विसरला. हे देहभाव विसरण्याची प्रक्रिया म्हणजे शमधमावर विजय मिळवणे आहे. पण हे भक्ती मार्गामध्ये सहज होत असतं. तर अधिकार दैसा करू उपदेश हे सद्गुरूंचं लक्षण आहे. एखादा जीव समोर बसला की त्याची अवस्था काय आहे, हा विषयामध्ये किती बरबटलेला आहे, याची साधना कशी चालू आहे हे त्यांना समजतं आणि त्याप्रमाणे त्याला ते उपदेश करतात. प्रत्येकाला सारखा उपदेश नसतो. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे सद्गुरू आपल्याला सांगतात. त्याला जे सांगितलं ते मला सांगतीलच असं नाही, तो सद्गुरूंचा अधिकार आहे. जसे एका वर्गामध्ये बसलेले सगळेच विद्यार्थी असले तरी सगळे फर्स्ट क्लासमध्ये येत नाहीत. शिकवणारे तेच असतात. साधकांनी साधना करण्यावर सगळं अवलंबून असतो. पण सद्गुरू त्या त्या प्रकारे साधना करायला त्याला सांगत असतात. आणि त्यामुळे जीवाने सद्गुरूंचे पाय पक्के धरावेत. पाय सेवावे सेवावे सद्गुरूचे प्रेम भावे. जो सद्गुरूच्या पायाला पक्क धरेल त्याचा हा मार्ग सुकर होईल. अंतःकरणाची शुद्धी. शमदम उपरती कशासाठी? अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आहे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्म्याचं प्रतिबिंब आम्हाला दिसत नाही. अविच्छिन्नंतु तद्ब्रह्म विच्छेदस्तु विकल्पता रामायणामध्ये आलेला आहे. तर ते मी आणि माझा आत्मा, मी ज्याचा अंश आहे तो आणि माझा जीवात्मा एकच आहे हे समजण्यासाठी माझ्या अंतःकरणावर जे अनेक दोष सांगितलेले आहेत, अनेक विकल्प सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे आरसा कितीही भारीचा आणलेला असला तरी त्या आरशावरची धूळ पुसली नाही तर आपला जसा असेल तसा का होईना पण चेहरा त्यामध्ये दिसणार नाही. त्याच्यावरची धूळ पुसावी लागते. तसं आमच्या अंतःकरणावर जी विषयांचं मालिन्य आलेलं असतं ते मालिन्य दूर करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. ते आपला अधिकार पाहून साधना सांगतात. वास्तविक ज्याला पाहायचं आहे, ज्याला शोधायचं आहे तो कुठं बाहेर नाहीच आहे. समर्थ म्हणाले देव जवळीनी अंतरी. ज्याला पाहायचं तो इकडे तिकडे कुठे नाहीच आहे. कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काश. आपल्याच जवळ तो आहे पण आपल्या जवळ असून आपल्याला दिसत नाही कारण आपल्याला बाहेर पाहायची सवय. आपलीच गोष्ट सोडा. जेव्हा सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मदेवाला निर्माण केलं, कमलाच्या फुलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. ब्रह्मदेव गरगर गरगर चारीकडे मान फिरून पाहायला लागले. मला इथे कुठे आणून कोणी आणून सोडलं? मला आणून सोडणारा कोण आहे? मी कुठून इथे आलो? सगळं विसरून गेले. या मायेच्या पसाऱ्यामध्ये जो जो येईल तो मायेमध्ये अडकतोच. सगळीकडे पाहून पाहून त्रस्त झाले. कितीतरी वर्ष गेले चिंतन करता करता इथं कोणी आणून सोडलं मला? त्यांना सुद्धा परमेश्वराने कृपा केली आणि आकाशवाणीच्या द्वारे त्याला सांगितलं अरे मूळ स्थान शोध. इकडे तिकडे काय पाहतो? बाहेर काही नाही, तुझ्या मूळ स्थानाच्या ठिकाणी जा. असं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये की त्या नलिका छिद्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. कितीतरी वर्ष प्रवास करत 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 ते आपल्या मूळ स्थानाच्या ठिकाणी आले. सांगायचा हेतू असा की या बाह्य जगतामधलं जे दृश्याचं भान आहे ते आमचं सहजासहजी आमच्या इच्छेनं आमच्या ताकदीनं आम्ही ते दूर करू शकत नाही. या दृश्यामध्येच राहायची आम्हाला सवय लागलेली आहे. त्या दृश्यामध्येच आम्हाला गोडवा उत्पन्न झालेला आहे. त्यापेक्षा दुसरीकडे कुठे काही पाहावं हे समजत नाही. आणि ज्याला पाहायचं तो आमच्या अंतरंगामध्येच आहे, तो बाहेर नाहीच आहे. आणि संत हेच करतात. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी हे दाखवून देतात. इकडे तिकडे काय पाहतो? ज्याला पाहायचो तो हृदयात आहे, तुझ्या आतमध्ये बसलेला आहे. सुंदर उदाहरण आहे. आमचे कीर्तनकार बंधू सांगत असतात नेहमी की म्हातारी झोपडीमध्ये बसलेली होती. हिवाळ्याचे दिवस म्हणून गोधडी शिवत होती आणि शिवता शिवता तिच्या हातातली सुई लिस्टून खाली पडली. म्हातारी गरीब होती, घरात अंधार होता, दिवा लावण्यासारखी कुवत नव्हती. तिने पाहिलं राजमार्गावर मोठे मोठे लाईट लावलेले आहेत म्हणून ती बाहेर आली आणि त्या मार्गावर पाहायला लागली.
आजूबाजूला बरेच येणारे जाणारे तरुण मुलं त्यांनी विचारलं, आजीबाई काय पाहता? सुई पडली रे. सगळेच पाहायला लागले. ती सुई काही कोणाला सापडे ना. तर त्यातला एक थोडा हुशार होता. तो म्हणला, आजीबाई कुठे शिवत होत्या? ते म्हणले, झोपडीमध्ये. अहो, झोपडीमध्ये शिवत होत्या, मग इथे कशाला? झोपडीत अंधार आहे. अरे अंधार असतो दे बाबा, पण जिथं पडली तिथे पाहायला पाहिजे ना. तिथेच असं तो कोणी एखादा बुद्धिमान आला आणि त्याने सांगितलं की माय जिथे सुई पडली तिथे पाहावं लागेल, तसं जिथे आमचा आत्मा आहे तिथेच आपल्याला शोध घ्यावा लागेल. मग ते स्थान दाखवायचं काम सद्गुरू करतात. रामायणामध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे. चामी करम कंठगतम यथाज्ञाः. आपण रामहृदय म्हणणारे लोक आहोत सज्जनगडवरचे. गुंतवली आणि सज्जनगडला मला वाटते रामहृदय म्हणलं जातं रोज. चामी करम कंठगतम यथाज्ञाः. आपल्या गळ्यातला चंद्रहार. काय दिवाळी दसरा संक्रांत काहीतरी सण आला म्हणून बाईनं आपल्या नवऱ्याजवळ आग्रह केला. 7वा वेतन आयोग लागला होता नेमकाच. आता एक्स्ट्रा खूप भरपूर पैसा येणार आहे, तेव्हा काही करा पण मला यावर्षी चंद्रहार तुम्ही घेऊन द्या. सण जवळ आलाय, मला पाहिजे. माणूस कोणालाही टाळू शकतो, पण सहजासहजी काय हरकत नाही. पाहू, मी विचार करतो. याला वाटलं की आपण सरप्राईज, संस्कृत मध्ये सरप्राईज म्हणतात ना त्याला, सरप्राईज द्यावं. तिला अचानक तिच्या गळ्यामध्ये घालायचा. काय आनंद वाटेल. कबूल करू नये, एकदम द्यावं. किती आनंद वाटतो. आज भाजी भाकरीच खावं लागणार असं म्हणावं आणि पूर्णाची पोळी समोर ठेवली, किती आनंद वाटतो माणसाला. माझ्याकडून होईल का नाही तुझा चंद्रहार सांगता येत नाही, मी प्रयत्न करेन असं म्हणणाऱ्या माणसाने 2 दिवस आधी तो चंद्रहार आणला आणि बायकोला दाखवला. काय आनंद वाटला. तिने पाहिल्याबरोबर एकदम डोळे दिपून गेले. बापरे, अपेक्षाच नव्हती. आपला एवढा कंजूस नवरा एवढा चंद्रहार आणली, हिऱ्यामांकली जळवलेला. आनंद वाटला. आणि तो बायकोचा चेहरा फुललेला पाहून यालाही वाटलं की आपण आत्ताच्या आत्ता गळ्यात घालून पाहावंच. आता कशी दिसते घाल. आता घाल म्हणल्यावर तर तितक्यासाठीच करायला लावला ना. तिने चंद्रहार घातला बिचारी गळ्यामध्ये. बरं वाटलं दोघांनाही. म्हणाले, बघ असं कर, आपण आपल्या घरात तेवढं संरक्षण नाहीये, काढून व्यवस्थित ठेवून दे. सध्या राहू दे, थोड्या वेळाने काढ आणि ठेवून दे चांगल्या ठिकाणी. आपल्याला अजून 2 दिवस आहे, आजपासून प्रदर्शन करू नको. नवऱ्याने एखादी वस्तू आणली की माणसाला त्याच्यावर फारच मोह होतो. कशाला काढून ठेवायचं विचार केला. पण नवऱ्याचा धाक. तिला मनामध्ये चिंतन केले की आज आपण हा काढून ठेवायचा, डाळीच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा. मनामध्ये विचार केला बरं का. आणि तसाच गळ्यात राहायला झोपली बिचारी. दुसऱ्या दिवशी सण, सगळे महिला मंडळ आले. चला 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 हळदी कुंकवाला, चला हळदी कुंकवाला. आणि त्या लक्षात आलं की माझ्या नवऱ्याने एवढा चांगला चंद्रहार आणलेला, पण तो चंद्रहार काल कुठे काढून ठेवला पत्ता नाही. सगळी अलमारी पाय, हे पाय, ते पाय, तांदूळाचे डबे, डाळीचे डबे सगळे उलटे पालटे करून पाहिले. महाराज तो काही सापडायला तयार नाही. प्रश्न झाली. एक जवळची मैत्रीण आत आली. आम्ही सगळ्या बैठकीत थांबलो. तू काय करायला लागली? घराच्या बाहेर ये लवकर. ती म्हणाली, अगं काय करू, यांनी असा असा हार आणला, पण मी काल कुठं ठेवला मला काही आठवत नाही. आणि बोलता बोलता तिचा पदर सरकला आणि पदराच्या खाली असलेला चंद्रहार मैत्रिणीला दिसला. तिला तसं जाणून आरशापुढे उभं केलं आणि दाखवलं, हे बघ कुठे हार, तुझे आहे, तुझं पाठ. आपल्याच गळ्यातला हार, पण भ्रम पडल्यामुळे आपल्या गळ्यात आहे हे विसरून गेली, हे सगळं घर पाहत बसली. तसा आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, तो आत्म्याच्या रूपाने आमच्या अंतःकरणात बसलेला आहे, पण आम्हाला बाहेर पाहायची सवय लागल्यामुळे तो पदर बाजूला करून तसं आमचं अंतःकरण शुद्ध करून आत्म्याचं प्रतिबिंब दाखवण्याची किमया सद्गुरू करत असतात. म्हणून सद्गुरूंना शरण जावंच लागतं. महाराज सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. ज्याला तळमळ लागलेली असते ना, मोक्षाची इच्छा, मोक्षेच्छा, मोक्षाची तळमळ लागायला पाहिजे. मनात कधीतरी असं चिंतन यायला पाहिजे की काय रामा जन्म माझा झाला भूमी पार,
कैसा सद्गुरुनाथा मजसी करीसी पहिलं पार. मी किती आजपर्यंत जन्म घेतले, प्रत्येक जन्मामध्ये मी तुला विसरून सगळ्यामध्येच गुरफटून पडलो आणि त्यापैकी अनेक जन्म घेतलेले आहेत आणि या जन्मात आल्यापासून सुद्धा आईवर, वडिलावर, भावावर, बहिणीवर, बायकोवर, लेकरावर, बावर प्रेम करता करता मी तुलाच विसरून गेलो. आपल्याला वाटतं आपण साधन करतो, किती करतो साधन आपण. परमेश्वराचं, आपल्या अंतंगाचं, आत्म्याचं दर्शन व्हावं इतकं साधन आमच्याकडून होतं का? नाही होत. साधन तर करतो, वाया जात नाही. समर्थ म्हणाले पेरिले ते उगवते. जे जे पेरलं ते बरोबर उगवणारच, ते कुठेही वाया जाणार नाही. तुमचं केलेलं साधन कधी वाया जाणार नाही. पण प्रमाण कसं पाहिजे? आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज एक उदाहरण द्यायचे. आमचे ते सद्गुरू आहेत आणि समर्थ संप्रदायातलं एक अत्युच्च कोटीचं ते संतत्व त्यांच्यामध्ये असणारे होते. पुष्कळ लोकांना माहिती आहे. आणि सद्गुरूंना ओलांडून बोलता येत नाही ही माझी एक अडचण आहे. म्हणून माझ्या तोंडात त्यांच्या जीवनातले प्रसंग येणार, आपण शांत चित्तानं ऐकून घ्यावे अशी विनंती करतो आपल्याला सर्वांना. महाराज ते सांगायचे सिद्धांत कधी खोटा नसतो. काय एक दृष्टांत द्यायचं. अग्नी पाण्याने शांत होतो. अग्नी भडकला की पाण्याने शांत होतो. म्हणून एखाद्या ठिकाणी अशी कडब्याची वळई पेटली, 10-12 हजार कडबा लावलेली वळई कडब्याची पेटली. उन्हाळ्याच्या दिवस आहेत, हवा सुटायला लागली, सारखी ज्वाळा भडकायला लागलेल्या आहेत. खूप प्रयत्न केले, भिजायला तयार नाही. त्याच्यावर कोणी जर तांब्यावर पाणी आणून टाकण्याचा प्रयत्न केला, सिद्धांत काय? पाण्याने अग्नी शांत होतो. 10,000 कडबा पेटला, एक तांब्यावर म्हणा, बादलीवर म्हणा, कळशीवर म्हणा पाणी मारलं, अग्नी शांत झाला का? मग सिद्धांत खोटा ठरला का? सिद्धांत खोटा ठरला नाही. तिथे काय करावं लागतं की जेवढ्या अग्नीच्या ज्वाळा भडकलेल्या आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट पाण्याचा मारा करावा लागतो. त्याचप्रमाणे जितका आम्हाला परमेश्वराचा विसर पडलेला आहे तितकं स्मरण आपल्याला करायला पाहिजे. आमचं साधनाचा जोर एवढा वाढायला पाहिजे की त्यामुळे आमचं ते संसारातलं प्रेम, आमची आसक्ती, आमच्या विषयावरचं प्रेम हे दबलं पाहिजे. इतकी साधना व्हावी. आपल्या समोर आदर्श आहेत समर्थ रामदास स्वामींची साधना. काय वय होतं? लग्नातून पळून गेले महाराज. काय वय होतं त्यांचं? टाकळीला आले, दिवसभर थांबायचं कुठेतरी झाडावर आणि रात्री प्रवास करायचा. ओळखू येऊ नये, कोणी कोण येऊ नये वापस आपल्याला घरी म्हणून. काय कमाल आहे. म्हणून तर शुकासारखी पूर्ण वैराग्य म्हणले जाईल. पळून जाणारे लोक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी येतातच अपूर्ण वैराग्य असलेले. पण पूर्ण वैराग्य ज्याचे घराच्या बाहेर पडले आणि कोणी पकडू नये अशा पद्धतीने पळत पळत टाकलेले आले. काय साधना केली. 12 वाजेपर्यंत माध्यान्ह काळापर्यंत नाभी कमला इतक्या पाण्यामध्ये उभा राहून साधना करायची आणि भिक्षा मागून आणून त्याच्यापासून विकार होऊ नये. अन्न नाना विकारी आहे आणि म्हणून ते पाण्यात बुडवून मग खायचं, त्याचे विभाग करायचे, दर्शन नैवेद्य दाखवायचं, ते सगळं सोडा माहिती आपल्याला सर्व ते. पण विकार त्याच्यातून राहू नये म्हणून गोड, तिखट, मीठ, खारट सगळं एकत्र करायचं आणि मग खायचं. कितीही साधना आहे. आपल्याला जेवताना थोडं मीठ कमी जास्त झालं तर आपलं नीट राहत नाही. मीठ आपलं सगळं डोकं खराब करून टाकतं, आहे की नाही? साधना किती अवघड असते पहा. ऐन तारुण्यामध्ये काय मिळत असेल इतके 5 विभाग केल्यानंतर आणि तितक्यावर राहायचं आणि पुन्हा पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विविरी नाना ग्रंथ आणि म्हणून नाशिकामध्ये जायचं, टाकळी ते नाशिक पायी जायचं आणि शास्त्री पंडिताकडे जाऊन ग्रंथांचा अभ्यास करायचा. काय साधना. आणि राहिलेल्या वेळात तो 13 कोटी जपाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा जप करायचा. किती वेळ जात असेल? आपण एक 5 माळा केल्या तर आपण म्हणतो आपली साधना चालू आहे, आपल्याला काही अडचण नाही. 5 माळा म्हणजे काय रे बाबा.
अनंत जन्माची पातके प्राणी अशी घडली अविवेके. अनंत जन्मापासून पाप करता 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 साधनेकडे आम्हाला जेवढं ताकद लावायला पाहिजे तेवढी आम्हाला लावावी वाटत नाही. पण साधना कशी असते? श्रीधर स्वामी महाराज, काय श्रीधर स्वामींची साधना होती, काय तपश्चर्या होती, काय साधना केली या लोकांनी. आणि म्हणून आपल्याला आज इतकी वर्ष झाली तरी त्यांचे पाय धरावं वाटतात. चरणावर त्यांच्या पादुकेवर जरी डोकं ठेवलं ना तर थोड्या आमच्या चुका आमच्या लक्षात येतात की खरोखर आम्हाला किती वेळ व्हायला लागलेला आहे. कशासाठी? आत्मचिंतनासाठी, अंतःकरणाच्या शुद्धीसाठी किती वेळ व्हायला हे लक्षात येतं आमच्या. तर सद्गुरूला शरण गेलं म्हणजे ते अशा प्रकारे आपला आत्मदर्शन घडवण्याची किमया आम्हाला करायला सांगतात. आणि जे समजले आणि वर्तले समर्थांचे शब्द आहेत ते भाग्यपुरुष झाले, इतर ते अवघेचे राहिले करंटे झालं. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करून इप्सित साध्य करण्यासाठी जे जे करायला पाहिजे त्याप्रमाणे जे केले त्यांचा निश्चितच उद्धार आहे. इतर ते राहिले अवघे, माझ्यासारखे जे नुसतं सांगतात पण सुद्धा काही करत नाहीत, करंटे झालं. त्या करंटांचे लक्षणं समर्थाने जाणून खूप सांगितलेले आहेत. या सगळ्यासाठी परमार्थाचा जो इप्सित बिंदू आम्हाला मिळवायचा आहे त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू करतात काय? मुळामध्ये सद्गुरू ओळखायचे कसे? समर्थांनी दाखवण्यामध्ये 17 गुरूंची यादी दिली. ऐसे हे 17 गुरु. त्या व्यतिरिक्त पुन्हा कोणी गाणं शिकवणारे, तबला शिकवणारे, पेटी शिकवणारे, गायन असे सगळे गुरु. पण मोक्षदाता गुरु वेगळ्याची एकच मेख मारली त्यामध्ये. मोक्षदाता गुरु वेगळ्याची. पुन्हा त्यामध्ये असं सांगितलं जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजे ती परी ते सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. करामती दाखवणारे कमी आहेत का? गुप्तधन काढून देणारे, आपल्या घरातलं काय खूप आहे, संतती नसलेली संतती प्राप्त करून दे, खूप प्रकार आहेत या करामती दाखवणाऱ्यांचे. हे आपल्याला करामती दाखवून आम्हाला जे लौकिकातलं जे पाहिजे ते देतील एखाद्या वेळेला, देतात ते. पण लौकिकातलं मिळवण्यासाठी गुरुच्या पाया पडायचं काही कारण नाही. जे प्रारब्धात आहे ना ते आपल्याला मिळणारच आहे. एका राजाची गोष्ट आहे पहा. एका गावात एक राजाला एक प्रधान राहत होता. तर प्रधान मोठा सात्विक होता. त्याच्या तोंडात एक सारखे शब्द असायचे की जे झालं तर परमेश्वराच्या कृपेने छान झालं. नेहमी कोणी काही सांगितलं ना, वा चांगलं चांगलं झालं, परमेश्वराच्या कृपेने छान झालं, हे झालं. एकदा राजा शिकारीला निघाला बरं का. आता या प्रधानजीच्या विषयी आत्मा तत्व बोलणारे लोक होते आणि राजाला नेहमी ते गाराणे करायचेच. शिकारीला गेला राजा. प्रधानजीला काही बरोबर नेलं नाही, काही आपले अंगरक्षक गेले घेऊन गेले. यांना सांगितलं आज तुम्हाला नेलं नाही महाराजांनी बरोबर, जे झालं ते परमेश्वराच्या इच्छेने ठीक झालं, चांगलं झालं. आज शिकारीला राजा गेला, अंगरक्षक थोडे आजूबाजूला सरकले. कोणती काय निशा, काय म्हणतात त्याला, धुंदी. त्या धुंदीमध्ये आपण किती जंगलात गेलो, किती घनदाट अरण्यात आलो, लक्षात आलं नाही. आणि याने एका हिंस्त्र श्वापदावर बाण मारला. तो बाण चुकला आणि त्याने राजावर झडप मारली. म्हणजे थोडक्यात वाचला त्याचा एक अंगठा तुटला. राजा थोडा बेशुद्ध पडला. तितक्या वेळामध्ये जंगलातला राहणाऱ्या आदिवासी लोकांनी राजाला नेऊन बांधून टाकलं. बरं का. झालं राजसेवाला पाहता 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 त्या दिवशी त्या जंगलातल्या आदिवासी लोकांचा जो कोणी गुरु होता त्याला एक असा सुदृढ मनुष्य पाहिजे होता की ज्याचं देवी पुढे बलिदान करायचं. म्हणजे त्या राजा भरतासारखी कथा आहे, किंवा बलिदान केलं म्हणजे याला मुलगा होणार. बलिदान देण्यासाठी धष्टपुष्ट मनुष्य पाहिजे. आता हा राजा हे कोणाला माहिती नव्हतं, आदिवासी लोकांना. त्यांनी बांधून ठेवलं आणि गुरुकडे आणलं. महाराज
असा मस्त उंचापुरा धिप्पाड माणूस पकडून आणला, वा वा वा. मग आज त्याला देवी पुढे बली देऊन टाकू आणि बस तुझं काम झालं. बस रात्री मध्यरात्र झाल्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे देवी पुढे आणलं त्याला शिरच्छित करण्यासाठी. गुरुजींनी पाहिलं नखशिकांत, अरे याचा अंगठा तुटलाय, हा असा चालत नाही, काढून दे. चांगला पकडून आणलेला बली काढून द्यावा लागला बर का. आता अंगठा तुटलेला राजा त्या अंगरक्षकांनी घरी येऊन गेलेले सगळे लोक भेटायला यायला लागले. प्रधानजी भेटीला आले. प्रधानजी आज तुम्हाला नेलेले बरोबर, थोडी चूकच झाली आमची, काय अनाव झाला नाही, पहा सिंहाने माझ्यावर असा प्रहार केला आणि त्या गडबडीमध्ये माझा अंगठा तुटला. तर प्रधानजी समयीप्रमाणे म्हणले, महाराज जे झालं ते परमेश्वराच्या कृपेनं चांगलं झालं, याला अटकेत टाकून द्या म्हणजे. त्याला अटकेत टाकून दिलं. कुणाला? प्रधानजीला अटकेत टाकून दिलं. झालं. बाकीच्या लोकांना आनंद वाटला, याला अटकेत टाकलं. पण नंतर त्यांचे गुरु आले. गुरुने सांगितलं, अरे काय झालं राजा, कसं झालं, असं झालं म्हणाले. पण अंगठा तुटला म्हणून मला ते बली दिला नाही, तर मला बली दिला असता माझा शिरच्छेदच केला असता. मी राजा असून फायदा काय, माझी भाषा त्यांना समजत नाही, त्यांची भाषा मला समजत नाही, अशी पंचायत आली होती. बरं झालं म्हणाले अंगठा तुटला. आता प्रधानजीला आत का टाकलं होतं? प्रधानजी म्हणाले जे झालं ते चांगलं झालं. आता गुरुजी तेच म्हणाले. आणि मग राजाच्या लक्षात आलं की खरोखर आहे ना, माझा अंगठा तुटला नसता तर मी जिवंत राहिलो असतो का. म्हणजे सांगायचा हेतू असा की प्रारब्धाधीन ज्या गोष्टी आहेत त्या होतच असतात, पण परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. आम्हाला सामान्य प्रपंचातल्या ज्या ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यासाठी आम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी किती वर्ष घालवावी लागतात. आणि मग परमेश्वराला प्राप्त करायचं आहे तर त्यासाठी काही साधना करायला पाहिजे. सद्गुरूला पक्क धरायचं. महाराज ज्यांनी सद्गुरूला पक्क पकडलं ना, त्यांच्या सगळ्या आपोआप अडचणी दूर होतात. ज्यांनी सद्गुरूला पकडलं. भव व्याघ्रे घालून उडी, गोवत्सास ताडा तोडी. सद्गुरूंचं लक्षण सांगितलेलं आहे. जसं एखाद्या अरण्यामध्ये गाय वासरू एकत्र आहे, त्याच्यावर सिंहाने वाघाने काहीतरी त्याच्यावर प्रहार केला आणि वासराला ओढून यायला लागला. गाय ओरडायला लागलेली आहे, पण तिथे येऊन त्यांना कोणीतरी सोडवतो. त्याप्रमाणे भवरूपी व्याघ्र, भव म्हणजे संसार, संसार रूपी वाघ हा आम्हाला खातोय. वाघासारखं भयानक काही नाही आहे. तर संसाराने आम्हाला पकडलेलंच आहे. अहो कधीतरी आमचं नाव ठेवलेलं, आपल्या घरातल्या लोकांनी त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ठेवलेलं नाव, 12व्या 14व्या दिवशी ठेवलेलं नाव किती पक्क पकडतो आम्ही. तुम्ही कोण आहे म्हणलं की आपण नाव सांगतो, पण खरं ते नाव कोणाचं आहे? ते माझं आहे का माझ्या देहाचं आहे? ते माझ्या देहाचं आहे. मी पूर्णपणे विसरून जातो. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी. ज्यांना मी आपलं मानतो त्यामुळे मी अडकत जातो. आज हे करायचं, उद्या ते करायचं, मुलांना शिकवायचं, मग मुंज करायचे, मग लग्न करायचं, मग किती करता 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 मी माझ्या सोडवणुकीसाठी काय करतो हे लक्षात येते. तितक्यासाठी सद्गुरूचे पाय धरले म्हणजे सद्गुरू आपली कुवत पाहून आपल्याला साधना सांगतात आणि त्या साधनेप्रमाणे जो गेला त्याचा उद्धार झाला असं आहे. पण साधना करताना सद्गुरू कसे असावेत हे जे आपला विषय चाललेला आहे, सद्गुरू कसे असावेत. भव व्याघ्रे आपलं वर्णन पाहिलं आपण. संसारातून सोडवणारे गुरु असले पाहिजे. तत्र दोषान दर्शयित्वा रामानंदे नियोजय. संसारामध्ये किती दोष आहेत, प्रपंचामध्ये किती दोष आहेत, तिथे दोष दाखवायचे आणि निर्दोष नसणाऱ्या परब्रह्माकडे मनाला लावायचं आहे. थोडं का होईना आपल्या समर्थाने काय, इतरांनी कोणी पण सांगितलं नाही प्रपंच अवघा सोडा म्हणून. अवघात संसार सुखाचा करीन, आनंदे भरील तिन्ही लोक. आहे की नाही?
तुकाराम महाराज 3-3 दुकानं त्यांचे लुटले गेले, परंतु तेही काय म्हणाले, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं धन मिळवा, धन मिळवू नका असं कोणी सांगत नाही. आणि समर्थ त्यापेक्षा पलीकडे जाऊन सांगतात, प्रपंच अवघाची करावा, करा जेवढा करता येईल तेवढा मन लावून करा. म्हणून नातू पण तू काय काय परी काही परमार्थ करावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. इतक्या प्रपंचामध्ये अडकून घेऊ नये. प्रपंच साधन का साध्य आहे एवढं तरी लक्षात ठेवावं. सद्गुरू आम्हाला हे सांगत असतात, साधन का साध्य आहे प्रपंच आमचं. एखाद्या चांगल्या गाडीत प्रवासाला बसलो आम्ही, पुण्याला जाणारी गाडी आहे, वया सातारा गेली, आपल्याला साताऱ्यालाच उतरायचंय समजा, पण गाडी चांगली आहे म्हणून आपण काय पुण्यापर्यंत बसून राहतो का गाडीमध्ये. आपली गाडी आली, वेळ जागा आली की आपण उतरायचं. त्याप्रमाणे प्रपंच किती करावा हे समजलं पाहिजे. एकदा मुलं बाळ आपल्या आपल्या पायावर उभा राहिलं ना की मग आपण त्याच्यातून थोडी आपली सुटका करून आपुली आपण करा सोडवणं सद्गुरू आम्हाला अशा प्रकारे बोध करत असतात. आणि मग त्यासाठी काल आपण पाहिलं की सगुण उपासना आम्हाला सांगतात सगळं. आज आपण इथे पाहतो सज्जनगडावर काय उपासना आहे, सकाळी 5 वाजेपासून उपासना चाललेली असते. काय पूजा पाहावी, काय अभिषेक पाहावा, तर जिथल्या जिथं टापटूप का तर जीवाला इतकं बांधून घेतलं पाहिजे की त्याला प्रपंचाचा विसरच पडला पाहिजे. आज इथे आल्यापासून तारीख कोणती आहे, वार कोणता आहे काही आमच्या तरी लक्षात नाही. काही काही स्थानावर गेल्यावर असं आमची विवेक बुद्धी जागृत होते आणि अविवेक बुद्धी जी आहे ती कमी होते. याचं कारणच आहे संतांचं जिथं संत चरण रज, जिथे संतांच्या चरणाचा रज पडलेला असेल ती भूमी सुद्धा परमार्थाने न्हावून निघते. महाराज आज किती वर्ष झाले समर्थाने, पण इथं आल्यावर आम्हाला आपोआप हातात बसून एक माळ तरी जप करावी असं वाटतं की नाही. 3-3 जाताना खाली जाय वर जाय, खाली जाय वर, काय तिथे. पण त्यांची आपल्याला गोडी उत्पन्न होते, आसक्ती उत्पन्न होते. थोडा परमार्थाचा अंकुर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आपण काल पाहिलं ना की सात्विकता प्रत्येकामध्ये आहे, पण कोणाचा रजोगुण वाढलेला आहे, कोणाचा तमोगुण वाढलेला आहे. सात्विकता आहे, कॉमनच आहे, पण सद्गुरू त्या सात्विकतेला वाढवतात. ज्याला ज्याला जसं पाहिजे तशी साधना सांगतात. आणि साधं सोपं साधन आपल्याला सर्वांना समर्थाने सांगितलेलं आहे. परंतु सगुणाचे आधार आहे, सगुणाचा आधार घेऊन आम्ही जर वर गेलो ना, ही सगुण उपासना जी लावली आमच्या समर्थ रामदास स्वामींनी, इतर कोणत्याही संप्रदायामध्ये अशी सगुण उपासना पाहायला मिळत नाही. हे सामर्थ संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. बाकीचे काकड म्हणतात मला कोणाची निंदा करायची नाही, कोणाचे दोष काढायचे नाही. बाकीचे लोक म्हणतात काय म्हणायचं ते, पण काकडा हातात घेऊन उभं राहायचंच. तू खाय बा साखर लोणी माझी बाळा, तू खाय बा साखर. त्याच्या पुढे नैवेद्य दाखवायचा, तो खातो ही भावना बाळगायची. आणि जी तो देव आहे हे लक्षात असल्याशिवाय. एकदा ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे एक शिष्य आला, त्याला सांगितलं, त्याला प्रवचनात ऐकलं होतं महाराजांच्या की 13 कोटी जप केल्यावर रामाचं दर्शन होतं. त्यांनी महाराजांना येऊन सांगितलं की महाराज 13 कोटी जप झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, दर्शन स्वप्नात सुद्धा नाही. मी जप मनापासून केला. म्हणजे मनापासून सांगायचं कारण म्हणजे मला अशी सवय आहे, मी माझं सांगतो. एक मंत्र म्हणतो 10 मणी ओढतो. का ती बोटाला सवय लागलेली, बोट चालतच राहत सारखं आमचं. पण मंत्र किती म्हणतो, मणी किती ओढतो याचं काही मी माझं सांगतो. ताळतंत्र राहत नाही. पण त्यांनी सांगितलं महाराज मी एकच मंत्र म्हणला, एकच मणी ओढला, अशा पद्धतीनं 13 कोटी जप केला, पण मला अजून रामदर्शन नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही थांबा 4 दिवस, मग पाहू आपण. काय व्हायचं, 10-20 माणसं बाहेर गावचे आले, महाराजांजवळ बसले की हा येऊन बसले, महाराज आपल्या त्या रामदर्शनाचं काय झालं. म्हणजे महाराजांच्या लक्षात आलं की याला रामदर्शनाची काही तेवढी गोडी नाहीये. याला 50 माणसाला सांगायचं, नवीन माणसाला की मी 13 कोटी जप केला. एक दिवशी महाराजांनी विचारलं का बस तुमच्या इथं कोण कोण आहे, कोण कोण आहे तुमच्या घरी. ते म्हणले वा आम्ही 2 आहे, पती पत्नी, 2 मुलं आहे, अजून कोण आहे.
तसं कोणी नाही, अजून कोणी असेल ना, अरे तसं काही नाही, ते जुने भांडे घासणारे वगैरे लोक येतात जातात, तसे बाकी सगळे आहेत म्हणाले. अच्छा, अजून कोण आहे? आता कोण नाही. म्हणाले मला सांगा, तुम्ही ज्याचा 13 कोटी जप केला तो राम तुमच्या घरात आहे का? ज्या गुरुनी तुम्हाला सांगितलं त्याचा फोटो घरात आहे का तुमच्या? तुम्हाला त्याचा विसर पडतो. बायको 13 कोटी जप करून बायका पोरं लक्षात राहतात आणि राम लक्षात राहत नाही, काय? आणि मग सांगितलं कोणकोणत्या आपत्ती आल्या होत्या, त्या प्रत्येक आपत्तीमध्ये इतका कोटी जप गेला, तितका कोटी जप गेला, तितका कोटी. आणि आम्हाला सवय लागली हो, देवाच्या पायावर डोकं ठेवलं की काहीतरी मागितल्याशिवाय डोकंच काढायचं नाही. कोणताही देव असू द्या, राम असू द्या, देव असू द्या, गणपती असू द्या की मारुती असू द्या, पायावर डोकं ठेवलं की काहीतरी मागायचंच. आणि जेवढं मागितलं ना तेवढं साधनाचं पुण्य. देव आहे तो. समर्थ म्हणाले देवाच्या बाबतीत, पहिले देव मग बाद में लेव. देती घेती देव असती, कृपाळू फक्त संत म्हणवेती. कृपाळू फक्त संत आहेत. देव हिशोब करून देतात, किती केलं तू तितकं तुला देतो, बाकीचं पुढच्या जन्मात. संकट पडलं की देवाला म्हणायचं. देव तरी काय करतो, आपल्याच पुण्याच्या साठातला तेवढा पुण्याचा साठा घेतो. तुझ्या बायकोची तब्येत बिघडली का, हे घेऊन टाक. तुझी बायको कोरोनातून वाचली, गेला 3 कोटी जप गेला. तुझ्या मुलाला नोकरी लागली का, गेला 3.5 कोटी जप गेला. आणि आता मला सांग किती जप राहिला शिल्लक? 7. किती पाहिजे तुला अजून? 6 कोटी. माझ्याकडे कशाला आला? म्हणजे आमची अवस्था अशी आहे, सद्गुरूंनी सांगून सुद्धा, मनापासून साधना करून सुद्धा आम्हाला आमचा प्रपंच विसरला जात नाही. त्यांची जी काळजी रात्रंदिवस पडती, सकल जीवाचा करीतो सांभाळ, हे आहे प्रीत आमच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे संतांना सारखं शरण जावं लागतं आणि त्यांच्याकडून श्रवण मनन करावं लागतं. समर्थ एका ठिकाणी असं म्हणाले, शिष्यासी न सांगती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी तयार. पुष्कळ गुरु म्हणतात तू काही करू नको, 5 लाखाचे चेक देऊन टाक, एक स्वयंपाकघर बांधून दे, कल्याण होईल. समर्थ म्हणाले ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी ते द्यावे. ज्याने अरे जो जेवल त्याच पोट भरेल ना. समर्थ हे सांगतात, शिष्याशी न सांगती साधन. कितीही शिष्य कोणी असू द्या, त्याला साधन सांगायलाच पाहिजे. अहो छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा साधन करत होते. जर गुरुवारी महाराजांच्या दर्शनाला येत होते, राजा असून सुद्धा त्यांना यावं वाटत होतं. गुरुचं महत्व समजलेलं होतं महाराज. आणि जे गुरुनी सांगितलेली साधना करतात, गुरुला त्याच्यावर कृपा करावीच लागते. पण साधना करत असताना, त्यांनी सांगितलेली साधना करत असताना गुरु सुद्धा परीक्षा पाहतात. अहो आम्ही आमच्या लेकराची परीक्षा पाहिल्याशिवाय त्याच्याजवळ पैसे देतो का? त्याला 100 रुपयाचा तरी व्यवहार करता येतो का? हे लक्षात आल्यावर 5000 रुपये देतो त्याच्याजवळ. मग आपल्यावर कृपा करताना आपली परीक्षा पाहणार नाहीत का? आमच्या समर्थांची किती परीक्षा पाहिली. अहो समर्थांनी शेवटी आपण रामाच्या आज्ञेप्रमाणे 12 वर्ष तपश्चर्या, 12 वर्ष तीर्थाटन आणि मग जगदुद्धार करायचा. जगदुद्धाराची परिस्थिती पाहिली. सगळ्यात भानगडी आहे. काय अवस्था निर्माण झालेली आहे. किती ब्राह्मणी गुर्जरी भ्रष्ट विल्या, किती कामिला हाल होऊन मेल्या. सगळी अशी मी एकटा काय जगदुद्धार करणार आहे. आणि म्हणून समर्थांनी देहपात केल्याचं वर्णन आहे. तिथे रामरायांनी उचललं आणि सांगितलं, अरे ज्या दिवशी अनुग्रह दिलास तुला, तर तुम्हाला अनन्य शरण आला, त्या दिवशी काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवित असे, म्हणून तू मला तुझी काया देऊन टाकली ना. कधी तोंडापुरती दिली. मग एकदा ज्याला एखादी वस्तू दिली त्याच्यावर त्याचा हक्क राहिला का काही? तू जर देह मला दिला तर माझ्या परवानगीशिवाय देहपात कसा केला? अरे तुमची तनु ती आमची तनु आहे. 2 तपे रक्षिली. तू अरण्यात हिंडलास फिरला, तुला साधा साप चावला नाही, विंचू ढसला नाही, डाकू लोकांनी तुला केलं नाही, कोणी सांभाळलं तुला? 2 तपे रक्षिली. हे 2 तप तुला सांभाळलेला आहे आणि मला न विचारता परीक्षा ते नाही समर्थांची.
ज्याला गुरुची किंमत समजली तो गुरुच्या मागे लागतो आणि मग परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो महाराज. आपल्या संप्रदायातले सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या गावामध्ये नेहमी कीर्तनकार यायचे. फार चांगली व्यवस्था आहे आपली पहिल्यापासून. कीर्तन प्रवचन श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम ही परंपरा फार छान आहे की ज्यामुळे खरोखर प्रबोधन होत असतं. 100 एका माणसाला जर परिणाम झाला तो थोडा साधनेकडे वळला तर कीर्तनकाराचं कीर्तन प्रवचनकाराचं प्रवचन त्याचं फळ खरं मिळालं असा त्याचा अर्थ. एकदा काय झालं गोंदावल्यामध्ये कीर्तनकाराचं कीर्तन सुरू झालं मारुतीच्या मंदिरामध्ये आणि 2-4 दिवस 7 दिवस कीर्तन बुवा करू लागले. एक दिवशी ब्रह्मचैतन्य महाराज गणूबाळ एक 10 वर्षाचा लेकरू मारुतीच्या मंदिरात दर्शनाला गेले. तिथे कीर्तनकार बुवाचं काय चालू होती साधना जप पूजा काय करायचं ते करू लागले. महाराजांनी विचारलं को बुवा कीर्तन कशासाठी करतो. किती अवघड आहे. विचारणारा लेकरू लहान आहे पण तो खरा साधक होता कीर्तनकार. माझ्यासारखा नव्हता खरा कीर्तनकार. त्यांनी विचार केला कोणत्या रूपाने येऊन माझा नाम मला बोलेल काही सांगता येत नाही. म्हणाले अरे बाबा काय करू किती वर्ष झाले आज 65 वर्षाचं वय झालेलं आहे अजून सद्गुरूची भेट नाही रे. दातबोल वाचतो सद्गुरू विणे तळमळ जाणार नाही. भेटावेत 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 म्हणून मला सारखी तळमळ आहे अजून भेट नाही. म्हणजे प्रत्येक गावात जातो या गावात कीर्तन करायचं पण साधू संत भेटतो का याची चौकशी करतो. तितक्यासाठी कीर्तन करतो पैशासाठी कीर्तन नाही करा. नुसतं फिरायचं काय. आपण काय असतं कीर्तना प्रवचनामध्ये साधू संत येऊन बसतातच बोलव असो किंवा नसो. तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करावं तुम्हाला आम्हाला वळण लावावं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे या निमित्ताने साधू संतांची भेट होईल त्यांना मी विचारतो मला अनुग्रह देता का. पण मला अजून सद्गुरू भेटले नाही. 65 वर्ष होऊन गेलेले आहेत. किती राहिले माहिती नाही. कधी होईल माझ्या सद्गुरूची भेट. आणि तो एक क्षण आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनामध्ये असा त्याला टर्निंग पॉइंट म्हणतात. आणि महाराजांनी विचार केला 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला अजून सद्गुरू भेटले नाही. मी अजून कमी वयात आहे. आतापासून सद्गुरूच्या भेटीला बाहेर पडलो तर ठीक आहे नाही तर माझी अवस्था अशी होणार आहे सद्गुरू विण तळमळ जाणार आहे. आणि मग त्या दिवशी ब्रह्मचैतन्य महाराजांनी घर सोडलंच. महाराज मध्ये पकडून आणलं पुन्हा महाराज मग लग्न केलं. सगळे जाऊले आपल्याला चरित्र नाही पाहायचं महाराजांचं. पण जेव्हा आबूच्या पहाडापर्यंत जाऊन आले लग्न झाल्यावर सुद्धा घर सोडून गेले. कारण त्या काळातले लग्न महाराज होते 12-14 वर्षाचे. फार विशेष आसक्ती नव्हती. फार काळ चांगला होता. विषयाचं वारं लागलेलं नसायचं. आज जे 5-6 वर्षाच्या मुलाला समजतं ना ते त्या काळात 25 वर्षाच्या माणसांना स्त्रियांना पोरींना समजत नव्हतं. महाराज त्याला पंचीची आसक्ती नव्हती. गेली निघून झालं लग्न जाईल माहेरी. आणि महाराज निघून गेले. फिरता फिरता सगळं फिरून आले आणि मग समजलं की इथे येणेगावला तुझे गुरु आहेत. सगळं फिरून आले. गुरु महाराजाच्या अंगणात जाऊन उभे राहिले. नामस्मरण चालूच होतं सारखं सतत. गुरु मिळेपर्यंत नामस्मरण चालू ठेव. मग गुरु सांगतील ते करायचं. घरामध्ये दासगण होता आणि रामाची उपासना होती. इकडे आपला विषय असा चालला की उत्कृष्ट कोटीचा शिष्य येत असेल तर गुरुला त्याच्या वेदना होतात. तितक्यासाठी हे सांगायला लागलो सगळं. इकडे ब्रह्मचैतन्य महाराज तुकामाईच्या अंगणामध्ये येऊन उभे राहिले. लोकांना विचारलं का आमच्या तुकामाई तुकाराम महाराज. गावातले लोक म्हणाले तुकाराम महाराज आम्ही वेळा तुक्या म्हणतो त्याला. अरे असेल तुमचा वेळा तुक्या त्याचं कारणच होतं. एके हाती चिली मधरती एके हाती कंकण लेती अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली तुका माय माझ्या. त्याची अनन्यता असेल त्याला ते दर्शन द्या. बाकी काही लंगोटी अंगावर आहे नाही. आता चिलीम आहे एखाद्या कुत्र्याचे पिल्लू. परंतु मला ज्या सत्पुरुषांनी रामकृष्ण नावाच्या समर्थ संप्रदायातल्या एका संतांनी सांगितलं होतं हे तुझे सद्गुरू आहेत. आणि मग तिथपर्यंत ते आले. दोन्ही ध्यान देखिले
तुकाराम महाराज दुरूनच येत होते. मला सांगायचं आहे की 2 दिवस तुका माय येळेगावमध्ये सांगत सुटल्या होत्या की तो येणार आहे आणि सगळं लुटून येणार आहे. कोण येणार होता? ब्रह्मचैतन्य येणार होता आणि सगळं लुटून येणार होतं. लोक हसत होते, काय वेळा तो क्या काही बोलतो, लुटायला काय याच्या जवळ लंगोटी, कोणाला पाहिजे लंगोटे? महाराज झाली भेट झाली, सर्वांगी रोम संचारले, डोळ्यातून अश्रू झाला, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे. अशा पद्धतीनं ब्रह्मचैतन्य महाराजांनी पायाला मिठी मारली, त्याने दगड फेकून मारले, परीक्षा घेतली. महाराज म्हणाले, हा जीव तुमच्या पायावर तुका म्हणे प्राण करू देवाशी अर्पण, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लगासे तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही. या पद्धतीनं मी प्राण द्यासाठीच आलोय महाराज, तुम्हाला काय करायचं, अन्यथा शरणम नास्ति. तुम्ही इतकी अनन्यता सद्गुरूला शरण जाताना जीवाजवळ असं गेल्या नाही, तरीही परीक्षा पाहिल्याशिवाय ते कृपा करत नाहीत. विषय असता चाललाय शिष्याशी न सांगते साधन. पुढे त्यांची परीक्षा पाहता पाहता किती कठोर परीक्षा पाहिली. एक दिवशी त्यांच्या डोक्यावर 2 माणसाला उचलणार नाही एवढी उसाची मुळी दिली, ये माझ्या मागे मागे. तुकामाई म्हणजे योगाचार्य होते. अरण्यातून डोंगरातून बोरी बाबळीतून पळत जात होते, याच मार्गाने ये. आणि आमचे ब्रह्मचैतन्य महाराज 2 माणसाला उचलणार नाही अशी हिरवी गार उसाची मुळी डोक्यावर घेऊन पळत होते महाराज. गाव जवळ आलं, सगळ्या अंगाला उरबडलं गेलं महाराजांच्या ब्रह्मचैतन्यांच्या. गावाजवळ आल्यावर पोरं जमा झाले, तुकामाय तुकामाय आम्हाला ऊस दे, आम्हाला ऊस. सगळे ऊस काढले, सगळ्या पोरांना वाटून टाकले. आपल्यासारख्याला वाटलं असतं, मला तरी वाटलं असतं, जर तुम्हाला खायचं नव्हतं तर एवढं डोक्यावर ओझं कशाला दिलं. पण गुरोस्तु वाक्यम प्रमाणम, जो गुरुचं वाक्य आहे वेदवाक्याप्रमाणे सांभाळतो त्याच्यावरच कृपा होत असते. अहो एकदा तर सांगितलं, हे 4 लेकरे खेळायला लागले, उचलून आण. नदीमध्ये खड्डा करायला लावला, त्यामध्ये पोरांना त्याच्यावर वाळू टाकायला लावली. पण माझ्या गुरुची ताकद काय आहे, हे गुरुवाक्यशु विश्वासो नाम श्रद्धा. श्रद्धा या शब्दाची व्याख्या करताना त्याचा गुरुवर विश्वास आहे, त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. दाब या रेतीमध्ये आणि वरून रेती टाकली. आणि आता इथे नामस्मरण करत बस, कोणी काही बोललं तरी बोलायचं नाही, सांगायचं नाही. आणि मग काय गावातले लोक पाहायला आले, तास 2 तास 4 तास झाले, अजून लेकरं कशी आलेलीच वापस. म्हणून येऊन पाहायला लागले. तुकामाईला विचारला, तुकामाई म्हणाले, त्याला विचारा, तो बसलेला आहे तिथं, तो केव्हाचा तिथंच बसलेला आहे. इथं लेकरे खेळत होते, मी पाहिले, पण माझं काही लक्ष नाही, त्याला विचारा. आणि त्यांनी तसं सांगितलं नाही, फोडून काढा. आता लोकांना तर फारच आवड असते हो कोणाला मारा म्हणल्यावर. ते तुटून पडले त्याच्यावर. विचारलं तर महाराजांनी सांगितलं होतं ना की कोणाला काही बोलायचं नाही, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. अक्षरशः त्यांच्या अंगाच्या चिंध्या व्हायची वेळ आली. तुकाराम महाराज म्हणाले, अरे तुम्हाला लेकरं पाहिजे ना, मारायला कोणी सांगितलं तुम्हाला, विचारा म्हणलो मी, सारख्या बाजूला. आणि ती रेती बाजूला करा. रेती बाजूला केली आणि लेकर जसे झोपेतून पायऱ्यातून उठावेत, खेळत खेळत उठले आणि खेळायला निघून गेले. काय किमया, गुरुची ताकद ती होती, याच्यावर विश्वास होता ब्रह्मचैतन्य महाराजांचा. अशा परीक्षा दिल्या तेव्हा आज परिस्थिती अशी आहे, भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला अशी किमया त्यांनी केली. हजारो पट्ट शिष्य सुद्धा काय निर्माण केले. आनंद सागर महाराज रोज 60,000 नामस्मरण जप करत होते, सगळे रामदास संप्रदाय. शिष्याशी न सांगती साधन न करविती इंद्रिय दमन. इंद्रिय दमन हे शिष्यांकडून करून घेणारा सद्गुरू असला पाहिजे. तू काहीच करू नको, मी तुझ्यावर तर करतो फक्त. शिष्य वित्तापहारक सद्गुरू नसावा, शिष्य चित्तापहारक, शिष्यांचं चित्त आकर्षित करणारा असा सद्गुरू असावा. आणि आपल्या इष्टदेवतेमध्ये त्याला गोडी निर्माण होईल अशी कृपा करण्याची सद्गुरूमध्ये ताकद असते.
तो अनुभव आपल्याला घ्यायला मिळाला पाहिजे. त्यासाठी येत सद्गुरूची कारण ये सर्व निष्कारण. सद्गुरू नावाची जी व्यक्ती आहे, गुरु गीतेमध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे. शिवो नष्टो हरिस्त्राता. बर का, आपल्याला शंकराचा कोप माहिती आहे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता आणि निवाला हरू मुखे नाम. त्रैलोक्य जाळण्याची ताकद असणारे भगवान शंकर ते जर सगळ्या संतापले तर त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूकडे जावं. विष्णू नुसती खून जरी केली तरी शंकरराव शांत बसतात. असे विष्णू कधी संतापतच नाही, त्यांना रागच नाही. अत्यंत सात्विक देव म्हणून विष्णू प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती आहे भृगु ऋषीने अक्षरशः त्यांच्या छातीमध्ये लाथ घातली होती. प्रसंग मी काही सांगत बसणार नाही आपल्याला. परंतु भगवंत म्हणाले, महाराज आपल्या पायाला फार वेदना झाल्या असतील, माझं अंतःकरण फार कठोर आहे हो. हिरण्यकश्यपू दिसला मार, काय कोण होता हिरण्याक्ष त्याला मार. दुष्ट दिसले की मारून मारून माझं हृदय पाषाणासारखं झालं. आपल्या नाजूक पायाला माझ्या हाडांचा त्रास झाला असेल, मी आपले पाय दाबून देऊ का असा शांतीचा सागर महाविष्णू. पण त्याला कधीच कोप येत नाही. पण समजा त्याला कोप आला तो गुरुगीता असं म्हणाली, सद्गुरूला सांगावं. गुरु त्यांना सांगितलं ना तर ते ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांना शांत करण्याची ताकद एक असेल. म्हणून तर गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणलेले आहे महाराज. अशा सद्गुरूंना शरण जावं, त्यांनी सांगितलेली साधना करावी. ते करत असताना परीक्षा देतात, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं. ती परीक्षा कशाची असतात, आमचा देहभाव कमी होणं गरजेचं आहे. देहोहम, मी देहच आहे, या भावनेनं आपण या देहावर प्रेम करतो आणि देहाच्या संघाताला उपयोगी पडणाऱ्या सगळ्या निर्जीव वस्तूवर आम्ही प्रेम करतो. पण ते हळूहळू प्रेम कमी केलं पाहिजे. साधन आहे ते साध्य नाही आहे. साध्य माझं परमेश्वराच्या प्राप्तीची ते माझं साध्य आहे. आणि माझे देह असला तरी साधन आहे. प्रपंच सुद्धा साधन आहे, त्याची अडचण नाही आहे. आम्हाला प्रपंचाची अडचण नाही आहे म्हणून प्रपंच अवघाची करावा असं समर्थ म्हणाले. पण प्रपंच करता करता काहीतरी केलं पाहिजे. आपल्या ज्या ऋषीमुनींनी आम्हाला परंपरा सांगून ठेवल्यात, कुलधर्म कुलाचार, किंवा गणपती बसवा किंवा दुर्गा बसवा, आहे की नाही. आमच्या हिंदू धर्मासारखा तो धर्म नाही हो. वराहापासून पूजेला प्रारंभ आहे आमच्या इथे, आहे की नाही. वराह जयंती आहे, कूर्म जयंती आहे म्हणजे कासवाची पूजा आहे, नागपंचमी आहे नागाची पूजा आहे, बैलाची पूजा, सगळ्यांची पूजा. हेतू एकच आहे की हे सगळे आम्हाला उपयोगी येणार आहे, त्यांच्या ठिकाणी आदरभाव ठेवला पाहिजे. परंतु मोक्षदाता गुरु वेगळा आहे. या सगळ्यांची रोज पूजा करावी. हेतू एवढाच आहे की आम्हाला थोड्या पूजा करण्याची सवय लागली पाहिजे. शेवट एक सगळ्या देवांमध्ये एकच देव भरलेला आहे. यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति, हे जर सिद्धांत आहे तर कोणत्याही बैलाची पूजा करा देव म्हणून, नागाची पूजा करा देव म्हणून. दया मानली भक्ती त्याची मोठी. महाराज कोणत्याही देवाची पण पूजा करायची सवय असली पाहिजे. कुठेतरी विनम्र भाव धारण करण्याची सवय असली पाहिजे. कुठेतरी देहाला विसर पाडण्याची. मी आता पूजेला बसलेला 1 तास कोणाशी बोलणार नाही, मोबाईल सुद्धा घेणार नाही, भाव असा असावा. पूजा करण्याला काय पुण्य मिळेल हा भाग वेगळा आहे, पण पूजा करता करता मी तद्रूप झालो पाहिजे. चिंतने तद्रूपता मला प्राप्त झाली पाहिजे. तितक्यासाठी जप आहे आपला. तो काल विषय झाला की नामस्मरणाने नामाचं चिंतन करता करता ती अवस्था देहाला प्राप्त होत असते. प्रपंचाचा विसर पडत असतो आणि ते करायला लागण्यासाठी सद्गुरूचे पाय धरायचे असतात. प्रापंचिक वस्तू मागण्यासाठी सद्गुरूकडे शरणच जाऊ नये महाराज. सद्गुरूला त्यांच्यापासून मिळवायचं एकच आहे, ते त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन आणि म्हणून तयांचे महिमान काय म्हणून वर्णावे. त्रैलोक्यात जे कोणी देणार नाही ते देण्याचा अधिकार फक्त संतांचा आहे. आणि अशा अनेक संतांपैकी ज्याला आपण शरण जातो तो आपला सद्गुरू असतो.
म्हणून तो सद्गुरु संत दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले असं समर्थांचं एक वाक्य आहे, एक ओवी आहे. नावाने रूपाने ते वेगळे वेगळे असतील पण सद्गुरु या रूपामध्ये सगळ्यांची ऐक्यता झालेली असते. आपण ज्याला शरण गेलो तो आपला सद्गुरु आणि तो आपल्याला मोक्षापर्यंत प्राप्त करून देणार आहे. मोक्ष नावाची काही वस्तू नाहीये, गाव नाहीये, स्थळ नाहीये, ठिकाण नाहीये, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. जीवोहम हा भाव काढून टाकणे आणि शिवोहम ही अवस्था प्राप्त करून देणे म्हणजेच खरा मोक्ष आहे. त्याच्या प्राप्तीसाठी लागणारे हे साधन सगळे सांगितलेले आहेत. आपल्या सगुण उपासनेमध्ये फार सोय आहे, सकाळची किंवा संध्याकाळची, म्हणजे दोन्हीही वेळा त्या फार महत्वाच्या आहेत. ज्या वेळेला चंद्रबळ नसतं, सूर्यबळ नसतं महाराज, सकाळ म्हणजे अजून सकाळ ज्याला आपण म्हणतो सूर्य उगवायच्या आधी, दिवस उगवायच्या आधी, आणि तो जो संधिकाल आहे त्याला संध्याकाळ असं म्हणतात. या संधिकालामध्ये मन अत्यंत चंचल होतं. संध्याकाळी सुद्धा चंद्रबल नसतं, अस्तंगत होत असतो तेव्हा चंचल मी आणि मनाचा चंद्राचा चंद्रमा मे मनसो जाता, माझं मन चंद्रापासून उत्पन्न झालं त्याचं साम्य आहे. आणि त्यावेळेला चंद्रबल नसेल तर माझं मन अस्वस्थ होतं, चंचल होतं. तेव्हा त्या चंचल मनाला कुठेतरी लावायचं. समर्थ एका अभंगामध्ये सांगतात, चंचल हे मन रामा पायी लावा, तेने तो विसावा होईल जीवा. फार सुंदर महत्व सांगितले त्यांनी. एकदा या चंचल मनाला रामापाशी लावायचा अभ्यास जर केला आपण, मग काय होईल? शोक भय चिंता जाईल सर्वथा, चित्ते रघुनाथा आठवेता. आमची सगळी धडपड फक्त अशी आहे, शोक तरी आहे, भय तरी आहे, चिंता तरी आहे, याच्याशिवाय मी राहू शकत नाही. कशाची ना कशाची सारखी भीती आहे. लाईन येईल का, लाईन जाईल का, पाऊस येईल का, रस्ता घसरून जाईल का, काय काय भीती आम्हाला, भय व्यापिले समर्थाच्या शब्दात म्हणजे सर्व ब्रह्मांड आहे. भर्तृहरीने सांगितलं की भोगे रोग भयम. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जर व्यवस्था खूप प्राप्त झाली, खूप खात बसलो आम्ही, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, रूपे जराया भयम, माने दैन्य, सगळी इकडे भीतीच भरलेली आहे. भीती न बाळगता सांभाळणारा जो आहे त्याची ताकद फारच वेगळी आहे. यद भयान वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात. ज्याच्या भीतीमुळे सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर अस्ताचरला जातो, ज्याच्या भीतीमुळे समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही, तो परमात्मा आहे, सगळ्यांना सांभाळणार आहे, तो मलाही सांभाळणार आहे. मी जर त्याला धरलं तर बाकीचे काय? हो, राजा आपल्या हाताशी असल्यावर बाकीच्या लोकांना घाबरायचं काय कारण आहे? राजे याची कांता. ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, काय भीक मागे, अरे मनाची आजोगी सिद्धी पावे. एकदा गरीबाची मुलगी असू द्या पण राजाशी लग्न झालं, राणीच बनली नाही ती. मग सोन्याचा काय भाव आहे? 51,000 का 65,000. तिला काय करायचं? चप्पल हार, बूट हार, सँडल हार, जे पाहिजे ते घे. तिला काही काळजी पडत नाही त्याची. मी कोण आहे? मी राजाची बायको. तसं मी कोण आहे? मी सद्गुरूचा शिष्य आहे. हा भाव सतत आमच्या मनात जागा राहिला. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम. महाराज श्रीमद भागवतात, रामायणात, अनेक ग्रंथामध्ये सद्गुरूंना जे जे शरण गेले त्यांना अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि सगळेच राजे महाराजे सम्राट चक्रवर्ती सद्गुरूंना शरण गेलेले आहेत. महाराज आम्ही किती आहे? आमचं वैभव ते किती काय? समर्थ एका ठिकाणी असं म्हणाले, येच क्षणी मरून जाशी तरी तू रघुनाथी अंतरलाशी. अरे तुला मिळवण्यासाठी जेवढं चांगलं सुदृढ शरीर मिळाले त्याचा वापर कर, सद्गुरूंनी सांगितलेली साधना कर आणि त्याला प्राप्त करून घे. काही सांगता येत नाही. त्याला पत्रांत बिंदुवत, गवताच्या पाण्यावर दवबिंदू पडतात, त्या दवबिंदूला किती वेळ राहायला मिळणार हे जसं माहिती नसतं ना, खोकलता खोकलता जेव्हा निघून जाईल आपला पट्टा लागणार नाही. तर रघुनाथी अंतरलासी. आणि मग हा जीव गेला एकदा, हा देह संपला, इतर देह ते काबाड. पुन्हा मग ते अनर्थ परंपरा आमची जन्म मरणाची सुरू होऊन जाते.
ही आदर्श परंपरा तोडायची असेल तर तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपसमाश्रयः। तस्मात् या सगळ्या कारणांमुळे गुरुं प्रपद्येत अनन्य शरण गुरुला जावं, शरण कोणालाही जावं, पण अनन्य शरण जाण्यासाठी एक स्थान आहे ते म्हणजे सद्गुरूच आहे महाराज। इंद्रचंद्रांना सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागलं। इंद्रा पडाले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला टाळा भजनाचा। ते प्रसंग सगळ्या कथा सांगायच्या नाहीत आपल्याला, पण यांना सद्गुरूंना शरण जावंच लागलं। जर सर्व देवांना सद्गुरूकडे जावं लागतं तर आम्हाला काय अडचण आहे? पण ते सद्गुरू कसे असावेत याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे की भव व्याघ्रे घालून उडी। अनेक प्रकारच्या आपत्तीतून प्रपंचाला दूर सारून परमार्थाकडे शिष्याचं मन लावणं, जे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, अशा प्रकारची जीवाची अवस्था प्राप्त करून देणं हे तर सद्गुरूची कारण येईल सर्व निष्कारण। फक्त हे काम आमचे सद्गुरूनाच करू शकतात। आत्मस्वरूपाची प्राप्ती मूळ जो हेतू आहे, फार काही सद्गुरू चमत्कार नाही घडवत। सद्गुरूंनी केलेली साधना ती परमेश्वर चमत्कार घडवून आणतो। आपल्याला माहिती आहे समर्थांच्या जीवनावर किती चमत्कार झाले, खूप चमत्कार झाले। नामे संकटे नासती नामे विघ्ने विनिवारती, सगळे चमत्कार त्या समर्थांचं जीवन भरलेलं आहे। त्यांनी काही चमत्कार केला नाही, पण त्यांची उपास्य देवता त्या रामाने सगळे सद्गुरू तसा चमत्कार काही करत नाहीत, पण आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतात। आमचे कीर्तनकार बंधू एक उदाहरण देत असतात पहा। एका जंगलामध्ये मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जात असतो। शेळ्या मेंढ्या चारायला सोडतो, आपल्या बाजूने लक्ष ठेवतो त्यांच्याकडे। संध्याकाळ झाली की घरी घेऊन यायचं। एक दिवशी शेळ्या मेंढ्यांना घरी आणता आणता एक सिंहाचा बछडा त्याला सापडतो। मेंढपाळाला वाटतं लहान आहे, घेऊन जाऊ आपण। तो घेऊन येतो आणि त्याला शेळ्या मेंढ्यामध्ये ठेवून देतो। त्याला जे लागतं ते खायला प्यायला देऊन शेळ्या मेंढ्याबरोबर ते सिंहाचा छावा त्याच्याबरोबर राहत असतो। 4 महिने 6 महिने वर्ष झाले चालूच आहे। एक दिवशी काय झालं की शेळ्या मेंढ्या बरोबर पळत पळत जाणारा सिंहाचा छावा एका जंगलातल्या सिंहाने पाहिला। तरी फोडली डरकाळी, डरकाळी फोडल्यावर शेळ्या मेंढ्याचं पळायला लागला, हा पण पळायला लागला। अरे तू माझ्या जातीचा आहे, तू का पळतो? तू थांब। हे पिल्लू पळायला लागलं त्याच्या मागे। का? त्याला विसर पडला की मी कोण आहे, मी शेळी मेंढीच असते, त्याला वाटायला लागलं। असे पळायला लागले ते शेळी मेंढ्या बरोबर। या सिंहाने गेला आणि त्याला पकडलं। घाबरलेलं होतं त्या सिंहाचा छावा। त्याला उचलून एका तळ्याजवळ आणलं। त्याचा चेहरा असा दाबून त्याच्यात दाखवला। परिणाम काय झाला? त्या सिंहाच्या छाव्याच्या लक्षात आलं, ज्याने पकडलं आणि जो पकडले गेला दोघही कोण आहेत? एकाच जातीचे आहेत। मला घाबरायचं काय कारण आहे? आणि म्हणून त्याचं घाबरणं सुटलं आणि मग त्या सिंहाच्या छाव्याला लक्षात आलं, मी शेळी नाही, मी मेंढी नाही, मी कोण आहे? मी सिंहाचा छावा आहे। मग त्यांनी डरकाळी फोडली। आता शेळ्या मेंढ्यात राहू शकतो का? आता त्याला शेळ्या मेंढ्यात राहायचं काम राहिलं नाही, कारण मी कोण आहे त्याला समजलं महाराज। मी शेळी नाहीये, मी मेंढी नाहीये, अरे मी यांना खाऊन टाकू शकतो या सिंहासारखं। हे लक्षात आलं। सद्गुरू हे सांगतात, बाबा तू विषयासक्त होऊ नको, तू या विषयाचा नाही, तू या देहाचा नाही, तू परमेश्वराचा अंश आहे। तू त्याच्याशी एकरूप होऊन जा। म्हणजे गंगा सागराला मिळाल्यावर जसं होऊन जातं ना, तसं आमच्या जीवाला शिवामध्ये मिळालं की कामच झालं। आणि सद्गुरूचं खरं कारण हेच आहे। सद्गुरूंचं वर्णन आमच्या समर्थांनी तर खूप केलं। उपमेय द्यावा, गबस्ती नाही का?
किती उपमा दिल्या समर्थांनी, किती उपमा दिल्या सद्गुरूला. एवम सद्गुरु वर्णवेना, अशा सद्गुरूंना आपण जर अनन्य भावाने शरण गेलो. 5:30 वाजून गेलेले आहेत, मात्र घड्याळाकडे लक्ष आहे, पुन्हा संध्याकाळच्या उपासनेची वेळ आहे. तेव्हा अशा सद्गुरूंना आपण मनापासून शरण जावं आणि त्यांनी सांगितलेली साधना अगदी जीवभावाच्या पलीकडे करावी. म्हणजे काय होतं, त्यांना जे समाधान मिळालं सद्गुरूंना. अरे संतांचं जीवन चरित्र आपण पाहिलं ना, किती त्यांच्यावर प्रसंग आलेले आहेत, परंतु त्यांच्या आनंदाचा एक रेस कुठे कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. ती आनंद घन स्थिती आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तस्मात गुरु प्रपद्येत, त्यासाठी सद्गुरूला शरण जावं, नाहीतर तळमळ जाणार नाही. हे समर्थांची तळमळ आहे की आपल्याला अशी तळमळ करायचं काम पडू नये, आपली तळमळ शांत व्हावी आणि मरण येण्याच्या आत जागृत स्वप्न सुषुप्ती कोणत्याही अवस्थेत का होईना आम्हाला आमच्या सद्गुरुनाथांचं दर्शन व्हावं आणि आम्हाला आमचं खरं स्वरूप समजावं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्ही आमची सुटका करून घ्यावी. अशा शिष्याविषयी संतांना आनंद वाटत असतो. पैसे देणारा, हार देणारा, फुलं देणारा, त्यांना त्याच्यात काही रस नसतो. त्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीचं पत्र ठेवलेलं असतं. किती एकर जमीन समर्थांची जमीन होती जांभेमध्ये, सगळ्यावर तुळशीचं पान सोडून इकडे महाराज आलेले आहेत. आपल्या शालीसाठी, श्रीफळासाठी ते आलेले नाही आहेत. तेव्हा त्यांना जे समाधान होईल तसं वागण्यामध्ये आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. आपण त्यांना हीच प्रार्थना करू की तुम्हाला जे सद्गुरूची तळमळ आहे तशी आम्हाला लागू द्या आणि तुम्ही सांगितलेली साधना करण्याची बुद्धिशक्ती, प्रेरणा आम्हाला द्या. आज झालेली सेवा समर्थांच्या चरणी या ठिकाणी आपण समर्पित करू. उद्या पुन्हा ह्याच वेळेला समर्थ बुद्धी देतील त्या विषयावर आपण थोडं चिंतन करूया. जानकी सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर.